इतिहासामधल्या एका घटनेचा फार विपर्यास अलीकडच्या काळात झाला. ती घटना म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरत नावाच्या शहराची केलेली लूट. या एका घटनेचा असा विपर्यास झालेला आहे की जणू काही ती महाराष्ट्राने गुजरातची केलेली लूट आहे. आणि असं एकदा चुकीचं शिकवल्यानंतर त्याचे पडसाद काय उमटले ते लक्षात घ्या. जेव्हा बडोद्यामध्ये, अहमदाबादमध्ये, अशा गुजरातच्या काही प्रमुख मोठ्या शहरांमध्ये शिवरायांचा पुतळा असावा, शिवरायांची प्रतिमा असावी, असं काही लोकांनी, मराठी लोकांनी जेव्हा अर्ज केला, तेव्हा साहजिकच हे शिक्षण मिळालेले सरकार, काही सरकारी अधिकारी यांनी आक्षेप असा घेतला, ज्यांनी आमचा प्रदेश लुटला अशा लुटारूचे आम्ही काय पुतळे ठेवायचे. किती चुकीचं आपल्या समोर प्रतिपादन होतंय ते लक्षात घ्या. अनेक युद्धांचं असं चुकीचं प्रतिपादन केलं जात आहे. राम रावण युद्धाचं सुद्धा काही लोकांनी असं प्रतिपादन केलं, राम म्हणजे कुठले, यूपीचे, आणि रावण कुठले, दक्षिणेकडचे. म्हणजे हे उत्तर प्रदेशातल्या, म्हणजे उत्तर भारतातल्या लोकांचं दक्षिण भारतातल्या लोकांवर झालेलं अंतर्गत आक्रमण आहे. म्हणजे न्याय राहिला खड्ड्यात, धर्म राहिला नाल्यात. इथं म्हणजे यूपीचं तमिळनाडूवर झालेलं आक्रमण असलं काहीतरी एक रूप त्याला दिलं. रावणाला दक्षिण भारताने महात्मा केला, इतका की दक्षिण भारतात कित्येक ठिकाणी आजही रावणाची देवळं आहेत आणि रावणाचे भक्त आहेत. पुन्हा एकदा आमच्या हिंदूंच्या शंकराचार्यांचा केवढा मोठा पराभव आहे की एकाच भारतामध्ये इकडे रामचंद्राची उपासना चालू असताना दुसऱ्या बाजूला रावणाची उपासना चालू राहते. तर तिथे जाऊन त्यांच्याशी समुपदेशन करून हे चुकीचं आहे हे ना आम्ही त्यांना समजावू शकलो, ना आम्ही ते थांबवू शकलो. त्यामुळे ज्या दिवशी रामायण मालिकेमध्ये रावण वध दाखवणार होते, त्या दिवशी दक्षिणेतल्या या चारही प्रांतांनी टीव्ही सेट बंद ठेवले होते. आम्ही शिवभक्ताची हत्या बघू शकत नाही. ते अजूनही रावणाला शिवभक्त म्हणून संबोधतात. अजून आमच्या आचार्य पंडितांची शक्तीच तिथे पुरली नाही की तो शिवभक्त नाही हे समजावून द्यायला. रावण कसा शिवभक्त असेल मला सांगा. कारण भक्ताची व्याख्या अशी असते, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच. जो अद्वेष्टा असावा लागतो, तो जगाशी मैत्री पूर्ण असावा लागतो, तो करुण भावनांनी ओतप्रोत भरलेला असावा लागतो. यातलं कोणतंही लक्षण नसताना जो सातत्याने दुसऱ्यांचं धन अपहार करतो, सातत्याने दुसऱ्यांच्या स्त्रियांचं अपहरण करतो. सीता ही रावणाने पळवलेली पहिली स्त्री नव्हे, त्यांनी आतापर्यंत अनेक कुलस्त्रिया पळवलेल्या आहेत. हा फक्त महाशिवरात्रीचा उपास करतो म्हणून त्याला भक्त म्हणणार का? हा फक्त शिवगंध लावतो म्हणून त्याला भक्त म्हणणार का? तो गंध लावतो, शंकरांची उपासना करतो, तर आपल्याला स्वच्छपणे म्हणता आलं पाहिजे की श्रावण हा शिव उपासक आहे, भक्त नव्हे. जो भक्त असतो तो उपासना करतोच, पण जो जो उपासना करतो तो भक्त असतोच असं नाही. आपले बुवा इतका अवघड बोलायचं नाही, परत आम्ही बोलवणार नाही. सोप्या शब्दात सांगू, परत एकदा वाक्य ऐका माझं. जो भक्त असतो तो उपासना करतोच, पण जो जो उपासना करतो तो तो भक्त असतोच असं नाही. उदाहरणादाखल एकच वाक्य. जे महात्मा गांधींचे भक्त आहेत ते गांधी जयंती साजरी करतातच, म्हणजे उपासना करतातच. पण जे जे गांधी जयंती साजरी करतात ते सगळे भक्त असतातच असं नाही सांगता येत. कारण आपल्या देशामध्ये दारूच्या व्यसनाच्या आहारी लागून तरुण पिढी नाही वाया जाता कामा म्हणून महात्माजींनी खरंच हाडाची काढ केली.
राजकारणाच्या दृष्टीनं 2 चुका सांगताना त्यांनी चांगलं केलं तेही मला सांगता आलं पाहिजे, तरच मला अभ्यासक म्हणता येईल. जे चांगलं केलं ते चांगलं आहेच ना. किंबहुना संपूर्ण भारतवर्षामध्ये दारूबंदी व्हावी आणि दारूसारख्या वाईट व्यसनाला माझ्या भारतातला तरुण बळी पडू नये यासाठी आत्यंतिक आग्रह त्या काळामध्ये महात्माजींनी धरला. प्रामाणिकपणे आज म्हणायचं झालं, आपण एवढे गांधी जयंती गांधी पुण्यतिथी साजरी करतो आहोत, काय या दारूबंदी प्रकरणाचं झालं? तर बहुतांशी आपल्याकडचे लोक नुसते उपभोक्ते नव्हे तर उत्पादक आहेत. आणि आज देशामध्ये महाराष्ट्राचा दारू निर्मितीतही पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्राला शिवरायांचा महाराष्ट्र, गडकोटांचा महाराष्ट्र, तीर्थक्षेत्रांचा महाराष्ट्र याच्यापेक्षा चेंबर ऑफ कॉमर्स कशाने ओळखतं? उत्तम जास्तीत जास्त दारू निर्माण करणारा प्रदेश. आपला प्रांत एका वेगळ्या अर्थाने जगाच्या दृष्टीनं समोर उभा राहिला तर तो हवाच आहे. त्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न करायचे आहेत. आता आहे तेच बाजूला सोडून द्या. मुद्दा असा, रावणाचे सुद्धा उपासक भारतात तसेच राहावेत, नरकासुराचे उपासक तसेच राहावेत, महिषासुराचे उपासक आहेत. म्हणजे तुमचं आमचं समुपदेशन किती तोकडं पडतं भारतात याची सातत्याने आपल्याला जाणीव झाली पाहिजे, त्याचा स्वाध्याय केला पाहिजे. असो, या सगळ्या निमित्ताने आपण थोडा प्रयत्न करतो. या कीर्तन संध्येच्या निमित्ताने शिवचरित्रातल्या काही गैरसमजांचं निराकरण झालं तरी खूप आहे. आपल्या देवदेवतांच्या रूपांबद्दलचं किंवा एक देव आहेत का, 3 आहेत का, 33 आहेत याबद्दलचं आपलं निराकरण झालं तरी खूप आहे. प्रश्न असा चालला होता की युद्धाचं कोणत्याही अवस्थेत चुकीचं प्रतिपादन झालं की अर्थ वेगळे होतात. त्याच पद्धतीनं एक नजर फिरवून बघा स्वतःच्याच मागच्या 20 वर्षांवर. शिवजयंती उत्सवामध्ये गुजराती समाज किती समाविष्ट होतो. जो इथे राहिलाय तो पटकन होतो, कारण त्याला माहिती आहे की हा प्रांतिकवाद नाहीये, शिवाजी हा मोठा राजा आहे. पण पुष्कळशा वेळेला तिथेच खूप राहिलेला मनुष्य एखादा इकडे आला की तो थोडा गडबडलेला दिसतो. असे कसे होऊ शकतं, हा लुटारू आहे, आमचा लुटारू आहे. हा गैरसमज तुमचा आमचा आपण बाजूला केला पाहिजे. शिवाजीराजांनी शाहिस्ते खानाच्या स्वारीनंतर पहिला मोठा हल्ला केलाय तो सुरतवर केला. पण सुरतवर केला ते गुजरातला मारण्यासाठी नाही, ते गुजराती लोकांना मारण्यासाठी नाही, तर सुरत ही मुघलांची बाजारपेठ होती. पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, सुरत ही मुघलांची बाजारपेठ होती आणि त्याच्यामध्ये इंग्लिश, डच, अरेबी असे अनेक तऱ्हेचे व्यापारी होते. फक्त एक पद्धतीचा व्यापार नव्हता. अनेक धर्माचे, अनेक देशाचे व्यापारी तिथे होते. आणि लुटी मागचं विचारसरणी पहा. विचारसरणी एकच आहे की मुघलांनी आतापर्यंत त्यांचं सैन्य घेऊन महाराष्ट्राची गेली 400 वर्ष लूट केली आहे. देश उजाड करून सोडलेत. त्यातून पुन्हा आपण जरा महाराष्ट्राचं बरं करत होतो ते शाहिस्ते खानाचा वरवंटा आपल्या उरावर यांनी आणला. बरं, यांचे सगळ्यात मोठे पराक्रम कोणते? तर जिथली गावं लढणारच नाहीत अशा गावांची घरं पाडून टाकणे, देवळं पाडून टाकणे, शेतं कापून टाकणे. म्हणजे साधारणतः भुरटे चोर जे फालतू धंदे करतात हे यांचे पराक्रम सगळ्यांचे. आणि ह्या पराक्रमामध्ये हे मोठे मानायचे. जी गुरं बिचारी काहीच करू शकत नाहीत ती गुरं पळवून न्या, बिचाऱ्या बायका उचला त्या पळवून न्या, जे काय घरामध्ये रोकडं उचल, सगळे चोऱ्यांचेच धंदे. प्रत्यक्ष सैनिकाशी युद्ध करायला फार काही कोणी उभंच राहिलं नाही. पण ह्याच्यात तुम्ही जी आमची सगळी लूट केली आणि हे सगळे लुटारू ज्यांचे सरदार आहेत किंवा ज्यांचे सैनिक आहेत त्या सत्तेनं ही लूट केली आहे. ही लूट समाजाची आहे. मग समाजाची लूट भरून काढण्यासाठी त्या सत्ताधीशाच्या बाजारपेठेपलीकडे दुसरा कुठला मार्ग राहतो? अगदी अलीकडचा सिनेमा सांगू तुम्हाला, मुलांना लगेच कळेल. पोरं म्हणजे एक वेळ हरिविजय माहीत नसेल, काही संबंधच नाही. कोण हरी हा? आणि हरिविजय म्हणजे हरी न केलेला विजय का हरीचा भाऊ विजय? काय माहित. बंडू, हरिपाठ म्हणजे काय? हरीकडे पाठ करून बसणे. वा वा, कुठे शिकले आपले वडील? इथेच शिकले. धन्यवाद.
हरीकडे पाठ करून बसणे. हरिविजय माहीत असेल असं नाही. नामदेव महाराजांचे गुरु कोण रे? नक्की नाही. पण पोरग पहिलीत काय, पहिलीच्याही खालचा असो, फक्त विचारायचं रावडी, संपलं. सगळी नावं पाठ, रावडी राठोड. बाकी चित्रपटातला विषय बाजूला सोडा. पण मुद्दा असा आहे, तो पोलीस इन्स्पेक्टर त्या गावामध्ये काही चांगलं करायला आलेला आहे. त्या गावातली प्रचंड मोठी लूट करून तिथल्या जमीनदारानं सगळं धान्य गोदामामध्ये काढून ठेवलेलं आहे. अशा वेळेला परत सामान्य लोकांचं कल्याण करण्यासाठी तो पोलीस कमिशनर ज्या वेळेला तिथे येऊन ते गोदाम लुटतो, याला लुटारू म्हणता येतं का? त्यांनी स्वतःसाठी लुटलेलं नाही. लुटारू जर असेल तर ज्यांनी ती जमा केली तो लुटारू आहे. मुघलांनी आतापर्यंत आमच्यावर आक्रमण करून जे लुटलं त्याला लुटारू म्हटलं पाहिजे ना. त्यातलं धान्य काढून घेऊन, त्यातलं धन काढून घेऊन मी गरीब प्रजेला देऊन जर गरीब प्रजेचं कल्याण केलं तर शिवाजी लुटारू कसे? पण दुर्दैवाने इंग्रजांनी दिलेल्या इतिहासात सुद्धा शिवाजी राजांचं इंग्लिश पुस्तकांमध्ये पहिलं हेच रूप तयार केलं. इंग्लिश लोकांचं आमच्यावर राज्य असताना की जेव्हा हे इंग्रजी शिक्षण घेणारे वासुदेव बळवंत फडके होते, ज्योतिबा होते, त्या काळामधले पुढचे टिळक होते, त्या सगळ्यांना त्रास या गोष्टीचा होत होता की इंग्लिश त्याच्या पुस्तकातनं आम्हाला काय शिकवतो आमच्याबद्दल? अरे शिवभूप लुटारू होता, शिवभूप. पण आमच्याकडची परिस्थिती अशी, साहेब म्हणला म्हणजे खरंच असलं पाहिजे. मुळात तो आपला शत्रू आहे, तो कशाला आपल्याला खरं सांगायला बसलाय? पण पूर्वी माणसं श्रुती स्मृती पुराणोक्त असलं तर त्याला खरं मानत होती. पण नवीन प्रथा पडली होती, साहेबोक्त. पुराणोक्त नको, साहेबोक्त. आणि हे साहेब जे जे ओक्त ते हे येडं चाटतं. अरे साहेबाने लिहिलं म्हणजे काय सगळं खरं लिहिलं असं कशाला समजायचं? तो तुमचं वाटोळं करण्यासाठीच बसलेला असल्यामुळे तो चुकीचं मुद्दाम तुमच्या डोक्यात भरवणार. काय भरवलं त्यांनी भरवलं आणि आम्ही ते मान्य केलं. असा विचित्र काळ आपण अनुभवलाय. शिवभूप लुटारू होता, ढोलके आम्ही बडवावे. शिवभूप लुटारू होता, ढोलके आम्ही बडवावे. अगदीच निरक्षर होता, टुणटुणे आम्ही ताणावे. अगदीच निरक्षर होता, टुणटुणे आम्ही ताणावे. विश्वासघातकी होता, सुरात सूर मिसळावे. विश्वासघातकी होता, सुरात सूर. राज्याला मुकलो जैसे, बुद्धीला मुकलो तैसे. राज्याला मुकलो जैसे, बुद्धीला मुकलो तैसे. कोणी सांगावे ऐसे, सत्याची मानावे चित्ता. एक काळ ऐसा होता, सत्याची मानावे चित्ता. एक काळ ऐसा होता, सत्याची मानावे चित्ता. एक काळ ऐसा शिवभूप लुटारू होता. आपल्याला सांगतो फक्त 47 पर्यंतच नव्हे तर याच्याही पुढच्या काही कालखंडापर्यंत जिथे जिथे महाराष्ट्रात पूर्वीच्या निजामशाहीची राजवट चालू राहिली, आजही 80 वर्षाच्या घरातली जी माणसं तिथं राहणारी आहेत ते हेच सांगतात की अहो आम्ही आमच्या शाळेमधली परीक्षा हेच लिहून पास झालोय, शिवाजी लुटारू होता. आम्हाला आईबाप सांगत होते की हे चुकीचं आहे, पण शेवटी शाळेत तेच लिहावं लागत होतं. इतका विचित्र शिक्षणाचा प्रभाव. शिवाजीराजांनी सुरतेची केली, त्याला लूट म्हणत नाहीत. आजपर्यंत शत्रूनं केलेल्या लुटीतला थोडासा हिस्सा फक्त त्यांनी परत आणला आपल्या प्रजेसाठी, निश्चित ज्यांच्याकडचं ते होतं त्यांच्यासाठी. मात्र सुरतेकडनं इतका प्रचंड खजिना आणत असताना
आणि राजगडावरती येऊन आता कुठे आनंदाचा उत्सव साजरा करू, शाहिस्ते खानानं सिद्धी जौहरने केलेली सगळीच्या सगळी हानी भरून काढू, असा आनंदाची स्वप्न बघत राजे चालले होते. एवढ्यात त्यांच्या कानावरती वार्ता आली, पितयाचे रे छत्र हरपले, राजा पितयाचे रे छत्र हरपले, पितयाचे रे छत्र हरपले, माता सती जाणार, माता सती जाणार, माता सती जाणार, शिवभूपाच्या दुःख अंतरी, शिवभूपाच्या दुःख अंतरी, स्वराज्य कोण बघणार, कोण बघणार, कोण बघणार. शहाजी राजांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आणि जिजाबाईंचा निश्चय झालाय त्या सती जायला तयार आहे. गडावरती काष्ठ जमा करून चिता तयार झाली आहे. शहाजी राजांच्या प्रेताबरोबर जिजामाऊली सहगमन करणार. ही वार्ता ऐकून वासरासारखे धावत शिवाजी राजे त्या ठिकाणी येऊन पोचले. ही एवढी मोठी गजांत लक्ष्मी मला दिली होती, पण माझी माऊली मला सोडून चालली. आई आई तुझ्या विने, आई तुझ्या विना राज्य असे रिकामे, राज्य असे रिकामे, स्वामी तिन्ही जगाचा, स्वामी तिन्ही जगाचा, माते विना भिकारी, 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 छत्र हरपले पितयाचे. राजाने कडकडून कमरेला मिठी घातली आईच्या. आई नको ग जाऊ, आई नको ग जाऊ. हिरवगार लुगडं नेसलेल्या जिजामाऊली, कपाळी कुंकू रेखलेलं, हातामध्ये सोन्याचे अलंकार, बांगड्या, एक एक अलंकार देऊन टाकत होत्या. चितेवर बसायचे. राजाने सगळे प्रयत्न करून पाहिले. आई नको ग जाऊ, सती गेलच पाहिजे असं काही धर्मशास्त्र नाहीये. उलट बाबांचं स्वप्न पूर्ण करत असताना यातल्या प्रत्येक संकटाच्या अग्नीमध्ये तुम्हा आम्हाला जळावं लागतं. ही चिताच नव्हे का बाबांची? त्यामध्ये तू निरंतर स्वतःला जाळूनच घेतेस आई. या वेगळ्या अग्नीची गरज काय? एक वेळ मी धीर धरे नाही, पण माझा शंभू किती लहान आहे, तुझा नातू किती लहान आहे. मी सतत वर्ष वर्ष स्वारीवर असतो. या स्वराज्याच्या नवीन वंशजाला तयार करणं तुझं काम नाही आई. नको ना जाऊस आई, नको जाऊस. अगं माझा पुरुषार्थ बघायला कोण शिल्लक राहील याच्या नंतर? नको जाऊस आई. अनेक पर्याय देऊन पाहिले, एकही पर्याय चालेना. जिजा मातोश्री काही केल्या मागे वळेनात आणि शेवटची मात्रा मात्र लागू पडली. राजे म्हणतात, आई कोणासाठी जरी थांबायचं नसलं
तरी मला उदरामध्ये जन्म घेण्यापूर्वी त्या स्वराज्याची कल्पना तू तुझ्या उदरात घातली होतीस. त्या हिंदवी स्वराज्याच्या पाळण्यातून मला जन्माला घातला होतास. आई, किमान हिंदवी स्वराज्य उभं राहतंय त्याला आशीर्वाद देण्यासाठी तरी थांब आई, थांब. सगळे व्यक्तिगत मोह बाजूला पडले. जिजामाऊली राज्यासाठी थांबल्या, हिंदवी स्वराज्यासाठी थांबल्या, तुमच्या आमच्या स्वराज्यासाठी. कपाळचा कुंकवाचा टिळा जरी पुसला गेला तरी शिवबा तुझ्यासाठी नाही, तू उभं करत असलेलं हिंदवी स्वराज्य आज नीट पाहता यावं म्हणून थांबते रे बाळा, थांबते रे बाळा. हिंदवी स्वराज्याची हात, हिंदवी स्वराज्याची साथ शिवरायांना खूप मोठा लाभ करून गेली. आई थांबल्या खरं. सुरतेचा खजिना शिवाजी राजांनी आपल्या घशामध्ये घातला म्हटल्यावर शास्ता खानासारखा माझा प्रत्यक्ष मामा सुद्धा शिवाजी राजांनी पराभूत केला म्हटल्याबरोबर औरंगजेब आता एक नवीन डाव रचत होता. काय करूया शिवाजीला संपवण्यासाठी? हा, एक मार्ग शिल्लक आहे. आतापर्यंत युद्धाचं नेतृत्व असायचं अफजल खानाकडे किंवा फत्ते खानाकडे किंवा सिद्दी जोहरकडे किंवा शाहिस्ते खानाकडे. भले त्यांच्या सैन्यामध्ये निम्म्याच्या वर टक्के संख्या हिंदूंचीच होती, पण नेतृत्व असंच कोणाकडं तरी होतं. ज्या नेतृत्वाला फारसा शिवाजी राजा विरोध करणार नाही असंच नेतृत्व पाठवलं तर. आणि औरंगजेबाला आठवण झाली की आपल्याच सैन्यामध्ये जवळजवळ 40% राजपुतांची सेना ज्याच्या एका मुठीमध्ये आहे असे मिर्झा राजा जयसिंग, जो आज 50 वर्षाच्या पेक्षा जास्त वयाचा, आपल्या सेवेमध्ये जवळजवळ वयाच्या 10व्या वर्षापासून मुघलांची चाकरी करणारा, दुर्दैवानी एक भीष्माचार्य. ज्या भीष्माचार्याला कळतंय की चाकरी आपण करतोय कौरवांची, चाकरी करतोय अधर्माची, पण भीष्म समाज कल्याणाला बांधलेले नाहीत, फक्त शब्दाला बांधलेत. यांची सेवा करीन असा शब्द आहे, शब्द पाळण्यात खड्ड्यात मरायचे आहे. म्हणून गोपाल कृष्ण सुद्धा भीष्मांकडे नाही जेवायला गेले. ते म्हणाले शब्द पाळला पाहिजे हे मला मान्य आहे, पण कोणाला दिलेला शब्द पाळला पाहिजे याचं काही गणित. तिथे जर विवेक नसेल तर सगळं आत्ताचं जे काही राजकारण आहे ते शब्द पाळणंच चाललंय. कोणाला दिलेले मी सांगत नाही, शब्दच पाळणं चाललंय. मी प्रजेला दिलेला शब्द पाळला पाहिजे हे मला कळतं, पण ह्याचा अर्थ मी सिद्धी जव्हरला दिलेला शब्द पाळला पाहिजे अशी अपेक्षा करणं आपल्या अकलेची कमाल आहे. म्हणून भीष्माचार्य, द्रोणाचार्य या कोणाही कडे गोपालकृष्ण गेले नाहीत. ते गेले फक्त विदुराकडे. विदुर जरी धृतराष्ट्राचा भाऊ होता, जरी त्याचा मंत्री होता, तरी किमान आपला धृतराष्ट्र चुकत असताना निषेध तरी मेला करत होता. एवढं जरी धाडस तुमच्या तोंडून दाखवलं असतं तरी तुमच्याकडे जेवायला आलो असतो. पण इकडे आमचे मिर्झा राजा जयसिंग भगवान शंकरांच्या पिंडीवर कोटी लिंगार्चनाचा अभिषेक करत होते, जगदंबेचं अनुष्ठान करत होते आणि शिवशंकरांना प्रार्थना करत होते की शिवाजी राजाचं नष्ट होण्याचं कार्य माझ्या हातून निर्विघ्नपणे पार पडू दे. काय त्या भगवंतांना सुद्धा वाटलं असेल या शिवपिंडीतनं एक त्रिशूळ पाठवावा. आणि नालायक माणसा, माझीच पूजा करतोयस आणि माझ्याच राज्याला आग लावायला पुढे जातोयस. म्हणून कवी भूषणानं एक सुंदर काव्य पंक्ती लिहिली आहे, ज्याचं मराठी रूपांतर असं आहे की अरे 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 हिंदू मात्रांनो, आपल्या मुलांना स्वामी भक्ती शिकवा,
स्वामी भक्ती कशी पूर्ण करायची तेही शिकवा, पण त्याच्या आधी स्वामी कुणाला म्हणायचं ते शिकवा. स्वामीचा शिकवा अर्थ भक्तीच्या आधी शिशूला. नाही तर कोणाला तरी ते स्वामी मानून त्याची भक्ती करायला वेडे सिद्ध होत आहेत. त्याच्यामध्ये त्या वैराग्याची लक्षणं आहेत का नाहीत हे त्याला बघू दे, मग भक्ती करा. पण नाही झालं हो. मिर्झा राजा जयसिंगांना मुकर्रर केलं, अर्थात पाठवणारा औरंगजेब आहे. तो मिर्झा राजांवर असाही विश्वास ठेवायला तयार नव्हता, मिर्झा कितीही एकनिष्ठ असले तरी. चुकून माकून हा लेकाचा राजपूतच आहे, फिरलं टाळकं तर काय करा. कारण शिवाजीकडे वशीकरणाची सुद्धा शक्ती असावी अशा अफवा उठलेल्या होत्या. अर्थात त्या फायद्याच्याही असतात, की सिद्धी जौहर सारख्याला सुद्धा त्यांनी वश करून आपल्या बाजूला केला आणि वेढ्यातून सुटला. कारण सिद्धी जौहरवर भ्रष्टाचाराचाच ठपका आहे सगळ्यांकडनं. सिद्धीला सुद्धा जो वश करू शकतो तो मिर्झाला का नाही वश करणार? मिर्झाला एकटा सोडण्यात अर्थ नाही. म्हणून मिर्झा राजाच्या बरोबर दिलेर खान नावाचा आणखीन एक सरदार दिला आणि या दोघांच्या नेतृत्वाखाली जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार. जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार. जयसिंग दिलेरी खान मोगलशाहीला ज्यांच्या समशेरीचा आधार. पातले दक्षिणे माझी घेऊन सेना संभार. पातले दक्षिणे माझी घेऊन सेना संभार. कोंडाणा जयसिंग घेरी हो. कोंडाणा जयसिंग घेरी खान तो पुरंदर घेरी. गरजल्या रणाच्या भेरी युद्धार्थ मुरारी सजला गडकरी पुरंदरवाला. युद्धार्थ मुरारी सजला गडकरी पुरंदरवाला. युद्धार्थ मुरारी सजला. या दोघांच्या मध्ये एक मतभेद होता. दिलेर खानाची इच्छा अशी होती की आपण सगळे शिवाजीचे किल्ले आधी जिंकून टाकावेत, म्हणजे त्याला लपायला जागाच उरणार नाही. मिर्झा राजे म्हणायचे, दिलेर काही वेडायच का रे? अरे सगळे किल्ले एकदम कसे जिंकले जाणार आहेत? त्याच्यापेक्षा त्याचा मुलूक उजाड करू. ज्या प्रजेच्या जीवावर तो राहतो ती प्रजा हैराण करू की नाक मोठीत धरून शिवाजी राजा खाली येईल. आणि या दोघांचं कौतुक एकच, दोघांनी संगनमत केलं आणि दिलेर म्हणाला, मी किल्ले जिंकतो, तुम्ही मुलूक उजाड करा, दॅट्स ऑल. पण असं नाही झालं की माझं ऐकत नाही म्हणून मी आता परत दिल्लीलाच जाणार. मी सांगतोय ना आधी किल्ले जिंकले पाहिजे, नाही पण आधी मुलूक. मिर्झा माझं ऐकत नाही. आय एम गोईंग बॅक टू पॅव्हिलियन. हे दिलेर खानाचं फावतं म्हणून जगामध्ये विजय होतो, म्हणून जगामध्ये विजय होतो. हे आम्ही आधी स्वतः काही करायचं नाही. येत असेल तर ते दुसऱ्याच्या तंगडीत घालता कसं येईल त्याचा विचार करायचा. अफळे काय तुम्ही छान गाता हो. हो आमचा एक गाण्याचा कार्यक्रम आहे, येता का? आपल्यानी यायचं नाही. याच्या उलट त्यांनी त्याचा गाण्याचा कार्यक्रम चालू असताना त्याला कसा त्रास होईल असा माईक लावून इकडं कार्यक्रम करायचा. ही आमची बुद्धिमत्ता. आणि बाकीचे सगळे लोक एकमेकाला इतके सांभाळून घेतात, ती त्यांची गुणवत्ता आहे. अरे कधीतरी गुणवत्ता सुद्धा घ्यावी की रे आपल्या मित्रांच्याकडून. ती गुणवत्ता असते की मला समजा वेल्डिंग यायला लागलं, मी दुसऱ्या वेल्डिंगवाल्याबरोबर वैर नाही करत. मी त्याला विचारतो तुझं काम असेल तेव्हा मला सांग बरं का आपण दोघं म्हणून पटपट कामं करू. त्यामुळे आज भारतामध्ये कोणत्याही गोष्टीची A1 सर्व्हिस कोणी देऊ शकतात तर त्यांच्यासाठी मुसलमान आणि ख्रिश्चनांची नावच कौतुकानं सांगितली जातात. इतके खरंच ते कौतुकाला पात्र आहेत. आणि इतकी वर्ष हिंदूंनी ह्या शिव्या खाऊन सुद्धा हिंदू व्यावसायिक अजून शहाणे होत नाहीत की हिंदूच सांगतात की हिंदूंकडनं चांगली नाही सर्व्हिस मिळत.
हे गेल्या 20 वर्ष तुंतुणं चाललंय हिंदूंचं. पण या 20 वर्षात उत्तम सर्व्हिस देऊ शकतील अशा किती युनिट्स हिंदूंनी उभी केली असतील? मी विचारलं तरी तुम्ही विचार करताय कुठली उत्तर द्यावीत, याच्यातच माझं उत्तर मिळतंय मला. उत्कृष्टातली उत्कृष्ट सर्व्हिस देण्यामध्ये आपल्या धर्माचा मोठेपणा समोरच्याच्या मनावर ठसतो, त्याला त्याच्याबद्दलचा आदर उभा राहतो. असा हिंदुत्वाचा आदर घेऊन मी चांगली सर्व्हिस देईन असं का नाही आपण म्हणत आहे? साधारणतः नेहमी आपला माणूस कोण आहे कॉन्ट्रॅक्टर तुमचा? हे कळलं, चालला पठ्या. मी माझ्याकडची खात्रीच देत नाही की माझी सर्व्हिस तेवढी 100% चोख असेल, माझी सर्व्हिस तेवढी 101% चांगली असेल. मी बाकीच्या खर्चाचा इकडचा तिकडचा विचार न करता, टिकेकरांना वेल्डिंग येतं, मला वेल्डिंग येतं, मग आपल्याने काय करायचं? टिकेकरांच्या समोर दुकान घालायचं, त्याला गाड्यात आणि मी गाड्यात. पण मला वेल्डिंग येतं, त्याला येतं, त्याचं चांगलं मॅन्युफॅक्चरिंग आहे. टिकेकर म्हणले चला आपळे आपण दोघं मिळून एक बिल्डिंग पटकन पुरी करू. ते कॉन्ट्रॅक्ट ह्याचं कसं जाईल हा विचार माझा. एकमेकाला उचलून धरण्याची, एकमेकाला साथ करण्याची अशी जर नाही आपल्यामध्ये सवय पडली तर मग इथल्या कोळिणी म्हणतात ते खरंच म्हणावं लागेल. आम्ही दापोलीला गेलो होतो ना नाथषष्ठीला, तिथं अशा त्या कोळिणी खेकडे विकायला बसतात. मग ते जिवंत असतं तो, मेले ते खेकडे किती एक. हा पाहिजे म्हटलं की ती बाहेर कडे मारते तुम्हाला देते. ज्याला नांगे आहेत मारणाऱ्या असे खेकडे असतात. त्या कोळिणीला सांगितलं पटकन, अगं बाई त्याच्यावर टोपलं तर ठेव, बाजार चाललाय, बाहेर आलाय, एखादा खेकडा कोणाला चावला म्हणजे. ती कोळीण सुद्धा विनोद करून सांगते, पण तो विनोद जिव्हारी लागतो हो. ती कोळीण सांगते आपले नका काळजी करतो, यातला एकही खेकडा बाहेर येणार नाही का, सगळे हिंदू आहेत म्हणजे, यातला एकही खेकडा येणार तर बाहेर. एक वर चढायला लागला त्याच्या तांगड्याला दोघं लटकणार, त्यांच्या प्रत्येकी 2-2 तांगड्याला आणखीन दोघं लटकणार, सगळे म्हणून परत खाली पडतील, वर जाऊ द्यायचा नाही. याला अपवाद आहेत, पण अपवादानेच नियम सिद्ध होतो तसं झाले. बहुतांशी आमचे अपवादच जास्त आहेत. दिलेर खान का जिंकत राहतात, औरंगजेब का जिंकत राहतात? कारण एक असतं, तर ठीक आहे तुझा माझा मतभेद असला म्हणून युद्धातनं बाजूला नाही व्हायचं पटकन. मिर्झा राजान तुझं नाही ना जमत, तुम्ही मुलूक करा, आम्ही गड किल्ल्यांचं बघतो. आणि एका बाजूला पुरंदरच्या बाजूने दिलेर खानाने असा जबरदस्त वेढाच. आता काही वर्णनं जी असतात ना ती थोडी अतिशयोक्त असतात, पण तरी सुद्धा त्याच्यामधलं तथ्य मानूनच घ्यायचं असतं. मोरारबाजी देशपांड्यांचं पुरंदरावरचं युद्ध जे वर्णन केले ते युद्ध खरंच अशा तऱ्हेचं आहे की या तडफेने मोरारबाजीने तलवारबाजी केली आहे. आणि एक विशिष्ट नियमच असतो, एक विशिष्ट वेगाने तुमचे हात फिरायला लागले की डोकं उडलं तरी सुद्धा शरीराचा वेग थांबत नाही. या नियमाप्रमाणे दिलेर खानाने स्वतः हत्तीवर बसून मुरारबाजींचं मस्तक बाणाच्या टक्क्यांनी उडवल्यानंतर सुद्धा जे हात फिरत राहिले त्याच्यामध्ये सुद्धा अनेक सैनिकांचा खात्मा झाला. मुरारबाजींचा एक चिवट पराक्रम पाहून सुद्धा दिलेर खान तसा थरकून गेला होता की हा पराक्रम जर प्रत्येक किल्ल्यावर असेल तर आपण महाराष्ट्रात आल्यापासून एक पुरंदर घेण्यात 2 महिने घालवलेत. गुणाकार करा. असे शिवाजी राजाकडे आता किल्ले 150च्या वर आहेत. 150 गुणिले 2 वर्ष आहे का आयुष्य? याच्यानंतर शिवाजी कसा पकडायचा म्हणजे मिर्झा म्हणतो त्याच्यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे. शेवटी दोघांचं संगनमत झालं आणि शिवाजी राजांनी एक प्रयत्न करून पाहिला. मिर्झा राजांना पत्र पाठवून, मिर्झा मिर्झा प्रामाणिकपणे सांगू मिर्झा राजे, काहीतरी संगीत चालू ठेवा असं सांगण्यासाठी मी सांगितलं ते. मला राजा होण्याचा तिळमात्रही मोह नाही, मला हौस नाही. मिर्झा माझी इच्छा अशी आहे की आज भारताचा राजा व्हायला तुझ्यासारखा दुसरा कोणीच योग्य नाही. तू सम्राट होण्याच्या योग्यतेचा राजा आहेस. मिर्झाजी, खरंच तुम्ही जर मनामध्ये आणत असाल तर तुमच्या सैन्यातला एक शिपाई व्हायला मला खूप आवडेल. मला राजा व्हायची मुळीच इच्छा नाही. मला तुमच्या सैन्यातला शिपाई व्हायला खूप आवडेल. आणि तुम्ही माझा पराक्रम ऐकून आहात.
मी माझी सर्व सेना तुमची नोकर करतो आणि महाराष्ट्रच का, कन्याकुमारीच्या टोकापर्यंत सगळ्या दक्षिण भारताचा विजय मी तुमच्या पायावर व्हायला तयार आहे. आत्ता फक्त अट एक, तुम्ही राजे व्हा. तुम्ही औरंगजेबाच्या वतीनं माझ्यावर चाल करून येता, जो मुळामध्ये धर्माच्या बाबतीत इतका असहिष्णू. हिंदू म्हणून जगण्यासाठी त्याच्याकडे टॅक्स भरावा लागतो, ज्यांना झिझिया कर वेगळे द्यावे लागतात, ते सामान्य लोकांपेक्षा दुपटीनं जास्त आम्हाला कर द्यावे लागतात. तीर्थयात्रेवरती कर जिथे असतात, तीर्थक्षेत्रांवर कर असतात, त्याच्याही पेक्षा आमच्या धार्मिक उत्सवांवर सुद्धा जिथे त्रास आहे. आपल्या देवदेवतांचा जो उच्छेद करतो आहे त्याच्यासाठी तुम्ही येता, एवढंच माझं दुःख आहे मिर्झा. याच्यानंतरच शिवाजी राजांचं पत्रातलं वाक्य फार सुंदर आहे. ते म्हणाले, मिर्झा तू मला जर एकट्याला भेटलास तर मी तुला एक पत्र दाखवीन जे मी शाहिस्ते खानाकडनं मिळवलंय. शाहिस्ते खानाकडनं मिळवलं या शब्दाचा अर्थ लाल महालावर जो शिवाजीराजेंनी हल्ला केला त्याच्यामध्ये नुसती खानाची बोटं तोडून राजे नाही पळाले, तिथल्या पत्रव्यवहाराच्या सुद्धा थैल्या पळवल्या आहेत. कारण या पत्रव्यवहारातनंच समजू शकतं दिल्लीमध्ये कोणाचे कोणाशी कितपत कसे संबंध आहेत. अनेक गुप्त गोष्टी या पत्रांमध्ये असतात. शिवाजीराजे मिर्झा राजाला एक पत्र दाखवायला उत्सुक आहेत, जे पत्र औरंगजेबाने शाहिस्ते खानाला लिहिलं आहे. आणि त्या पत्राचा मसुदाच असा होता की आता राजपुतांमधला मिर्झा फार डोकं वर करू लागलाय, धोक्याचा झालाय, याला लवकरात लवकर कसा संपवायचा याचा आपण विचार केला पाहिजे. राजकारणामध्ये कुठलंच प्यादं मोठं झालेलं कोणाला चालत नसतं. शिवाजी राजांना ते पत्र दाखवायचंय. मिर्झा, अरे जी माणसं तुला कधी उचलायचा याचा विचार करतायत त्यांच्याशी प्रामाणिक राहून तू मला त्रास देतोयस. शिवाजी राजांचं आणखीन एक हिंदी तर्जुम्याचं वाक्य फारच सुंदर आहे. ते म्हणतात, मिर्झा अरे उसकी इच्छा ही ऐसी है, उसकी इच्छा ही ऐसी है कि जंगल में दो सिंह आपस में लड़ मिड़ कर घायल तथा श्रांत हो जाए, परिणाम शृगाल ही जंगल के सिंह बन बैठे. अरे त्याची इच्छाच ही की जंगलातल्या सिंहांनी युद्ध करून मरून जावं, ज्यायोगे बाकी उरलेल्या कोल्ह्यांनी या सगळ्या जंगलाचं सिंहत्व घ्यावं. तू कशासाठी वेडेपणा करतोस? पण का कोणास ठाऊक मिर्झा राजे नाही बदले. राजांची एकांतामध्ये भेट घ्यायला त्यांनी नाही परवानगी दिली आणि हात बांधून पूर्ण शरणागती घेऊन यायला सांगितलं. राजांनी त्या क्षणाला शरणागती पत्करली, काही काळ मान्यता दिली. लोकांना वाटलं मिर्झा राजांचा विजय झाला. पण मिर्झा राजांच्या बरोबर एक पाश्चात्य मनुष्य सुद्धा इंग्लिश होता, मनुची नावाचा. त्यांनी फार सूचक शब्दात सांगितलं, मिर्झा नेहमी तुम्ही बुद्धिबळ खेळता, इतकी वर्ष राजकारणात घालवली आहे, मग इतकं समजायलाच हवं की पुढच्या राजाला आणखीन मोठ्या संकटात टाकायचं असेल तर एखाद्या वेळेला प्यादं 2 पावलं मागं घ्यावंच लागतं. हे मागं घेतलं म्हणजे तुमच्या घोड्याचा विजय नसतो, त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू झालं हे तुला कळलं पाहिजे. बुद्धिबळ असलेल्यांना, बुद्धीचं बळ असलेल्यांना. मिर्झाला कळत नव्हतं असं नाही, पण गडबड झाली अशी. शिवाजीराजे हात बांधून आल्यानंतर ते विचारतात, मिर्झा माझ्या प्रजेची चाललेली नासाडी मला बघवत नाही म्हणून मी खरं आलोय, अन्यथा तुझ्या तलवारीला तलवार भिडवायला मला त्रास नव्हता, पण दोन्ही बाजूला हिंदूंची हानी होते ती मला होऊ द्यायची नाही म्हणूनही मी तुझ्याकडे आलोय. आणि तिसरी गोष्ट न सांगण्यासारखी आहे, कारण शिवाजी राजांना सुद्धा कुठल्या तरी माध्यमांनी का होईना एकदा दिल्ली काय ती बघायची इच्छा आहे. आणि ती सुरक्षितपणे बघायची असेल तर ह्याची थोडीशी कृपा आवश्यक आहे. तिथल्याच पार्लमेंटचा एक वजनदार मनुष्य आपला असला म्हणजे मला जरा संसद बघून यायला सोपं जाणार आहे. तिसरा उद्देश अर्थात सांगण्यासारखा नव्हता, पण मी काही कारणांसाठी तुझ्याकडे आलोय. शिवाजी राजांच्याकडे तह करताना मिर्झानी एक विवेक असा केला, पहा हा, आतापर्यंत सिद्धी जौहरच्या मागण्या, शास्ता खानाच्या मागण्या आणि औरंगजेबाचा संदेश खरा होता, मिर्झाच्या मागण्या याच्यात प्रचंड फरक आला. सगळे किल्ले द्या असं मिर्झा राजा नाही म्हटले. आता असं करूया,
तहामध्ये फक्त 12 किल्ले आणि त्याच्या खालचा जवळजवळ एक 15-20 लाखाचा मुलूक इतकाच तुमच्यापाशी राहील. बाकीचे किल्ले बादशहाला दिले जातील. मान्य झालं. एक ज्ञानबाची मेघ आहे का? मिर्झा राजे म्हणतात कोकण भागातले तुमचे किल्ले पण आम्हाला हवेत, काय करूया? शिवाजीराजे म्हणले मी द्यायला तयारच आहे, पण अट एक आहे, कोकण भागामध्ये सिद्धीचा जंजिरा पण आहे, तो पण घ्या. शिवाजीराजांचं सरळ राजकारण चाललंय. मुघलाच्या चपलीनं सिद्धी मारायचा. तो आतापर्यंत जिंकता आलेला नाही. या झंगडला कोणी उत्तर द्यायचं? औरंगजेबाला तुम्ही विनंती करू शकता, तुम्ही मुघलांचं तुमचं सामर्थ्य वापरू शकता, तुम्ही जंजिरा घ्या. मिर्झा राजा म्हणतात जंजिरा नाही घेता आला तर नाही, मग तो नाही घेता आला तर मग बाकीचे कोकणातले माझे नाही केले जाणार. मी रस्ता रुंदीमध्ये काढून टाकायचं असेल तर सगळं काढायचं, नुसतं फक्त माझे किल्ले नाही काढायचे. मग जंजिरा पण तुम्ही घ्या. जंजिरा नाही म्हटले. म्हटलं ठीक आहे. त्यामुळे जवळजवळ कोकणातले 20 किल्ले तसेही राजांच्या हातात राहिले. झालं झालं झालं, तहाचं प्रकरण झालं. दुसरं एक गणित त्याच्यामध्ये उभं झालं. मिर्झा राजा जयसिंगांनी विनंती अशी केली की आम्हाला मुघलांना फक्त तुमचीच स्वारी महत्वाची नाहीये, विजापूरकरांना सुद्धा संपवायचं आहे. अरे बापरे, म्हणजे आदिलशहावर पण तुम्हाला स्वारी करायची आहे? हो, त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला मदत करा. शिवाजीराजांनी त्या काळामध्ये आदिलशहाची स्वारी करत असताना नेताजी पालकरांबरोबर एक खोट्या खोट्या भांडणाचा बनाव केला आणि नेताजी पालकर शिवाजीराजांपासून फुटून आदिलशहाला जाऊन मिळाला. एक सेनेचा तुकडा घेऊन मिळाला. दिलेर खान तिथे चरकला. ते म्हणतात मिर्झा, याच्यामध्ये प्रचंड मोठं राजकारण चाललंय. आपण एका बाजूने दाखवायचं आदिलशहाच्या अंगावर जातोय, दुसऱ्या बाजूला शिवाजीचाच प्रति शिवाजी म्हणून ज्याला म्हणतात नेताजी पालकर आदिलशहाकडनं येतोय. हे लक्षण काही चांगलं नाही. आणि ही जर गडबड होणार असेल तर युद्धाच्या गडबडीमध्ये शिवाजी राजांचं मग आता काही होऊ शकतं. मिर्झाला दिलेर खानाचा मानस कळला. युद्धामध्ये काहीतरी दगाफटका करून दिलेर एखाद्या वेळेला शिवाजी राजांना संपवेल, जे प्रचंड विचित्र होणार आहे. म्हणून शेवटी मिर्झाने एक बेत केला. दिल्लीला जावे राजे, औरंग्याला भेटावे राजे, कृपा संपादोनी यावे राजे, महाराष्ट्र देशी. एक सोपा उपाय सापडला. संभाजी राजांच्या नावे मुघलांचीच मनसब मागवली. 5000 मनसबदार शंभूराजानं केलं. शंभूराजे वयाच्या 8व्या वर्षी मुघल दरबारचे मनसबदार होते. आता शिवाजीराजांनी स्वतःचं डोकं त्याच्यातून काढून घेतलं, स्वतःची मान सोडून घेतली की मी मनसबदार होणार नाही, माझ्या मुलाच्या नावे मनसब पाठवली तर चालेल. एक काम भागलं होतं आणि मिर्झाने पटकन दुसरा डाव टाकला. असं करा, अनायासे तुमचा मुलगा मनसबदार आहेच. औरंगजेबाचा संशय खोटा नव्हता. आपण चुकीचं करतोय हे मिर्झाला सुद्धा मन खात होतं. म्हणून मिर्झा राजांनी एक मध्यम मार्ग असा सांगितला, तुम्ही शंभूराजासह दिल्लीस जावे, आलमगिरास भेटावे. तुम्ही तुमच्या निष्ठा त्या ठिकाणी वाहणार आहात म्हटल्यानंतर तिथून फारसा त्रास होणे नाही. एखाद्या वेळी शक्यता अशी आहे की अख्खी दख्खनची सुभेदारी तो आपणास देऊन टाकेल. मिर्झा राजांचा मानस बघा किती मोठा चाललाय तो. कारण आत्ता शिवाजी राजांचं राज्य जे आहे ते महाराष्ट्राच्या नकाशाच्या तुलनेत 3 जिल्हे इतकंच आहे. मिर्झा राजे आणखीन एक मोठं त्याच्यामध्ये आमिष दाखवतात की आलमगीर जर प्रसन्न झाले तर आत्ता जेवढा दक्षिण प्रांताचा नकाशा दिसतोय तो सगळा त्यांच्या हाताने तो तुमच्या पदरात टाकेल. न लढता, न युद्ध होता, न कुठलीही हानी होता, न प्रजेची हानी होता, न पैशाची हानी होता, न सैन्याची हानी होता. केवढा मोठा लाभ तसा दिसतोय, लक्षात घ्या. आलमगिरास प्रसन्न करून घ्यावे. पण तुमच्या आजोबांनी, तुमच्या वडिलांनी सुद्धा असेच पातशाहस प्रसन्न करून आपल्या हाताखालची प्रजेमध्ये धर्मराज्य उभे केलेच आहे. पण संपूर्ण महाराष्ट्र जर आपल्या सत्तेमध्ये एका काही गोष्टीनं येत असेल, त्याच्यावर जर आपली एक चांगली हुकूमत उभी करता येत असेल तर ही संधी वाया का दवडता? शिवाजीराजांना तो विचार मात्र खरंच पसंत पडला.
गोष्ट खरी आहे. आलमगिरांची जर मैत्री काही क्षणापुरती जरी संपादन केली तरी सुद्धा बाकीचा राहिलेला महाराष्ट्र पदरामध्ये घेणं, दक्षिणेची सुभेदारी, दक्षिणेचीच का, दक्षिण प्रांताची सुभेदारी मिळेल. शिवाजीराजांनी मान्यता दिली. आम्ही दिल्लीला जायला तयार आहोत. आई साहेबांच्या कानी वार्ता घातली. जिजाऊ म्हणाल्या, धन्य आहात राजे, आतापर्यंत स्वारीवर एकटेच जात होतात. किमान आम्हाला आशा होती की शंभूला हाताशी धरून तरी पुढे काही करता येईल. आज आता तुम्ही सांगता की संभाजी राजांनाही घेऊन जाणार. आणि जर आपला या दिल्लीच्या प्रवासामध्ये काही प्राणनाश दोघांचा झाला तर मग महाराष्ट्राने कोणाच्या मुखाकडे पाहायचंय ते एकदा सांगा. राजे म्हणतात, मासाहेब, आपली शक्ती एवढी अगाध आहे की असे अनेक शिवाजी निर्माण करण्याचं सामर्थ्य आई तुझ्यात आहे. जरी समजूत काढण्यासाठी म्हटलं असलं तरी ते खरंच खरं होतं. कारण जिजाऊंनी संस्कारच असे केले होते की या संपूर्ण राज्यामधले नीतिमान कोणाला म्हणायचं तर फक्त एकटे शिवाजी राजे नव्हे, जेवढी सेना हाती होती, जेवढे अधिकारी होते ते सर्व त्याच नीतिमत्तेनं उभे आहेत. म्हणून तर शिवराज्याला एक वेगळा दर्जा त्या ठिकाणी प्राप्त होतो. आई, तू तेवढी समर्थ नाहीस का? आणि हे साहस आपण स्वीकारल्याशिवाय कोण करणार आहे? उद्या नरकासुराचं राज्य आपल्याला बर्बाद करायचं असेल, उद्या कंसाच्या राज्यावरती वचक लावायचा असेल, परवा जरासंधाच्या राज्याचा विचार करायचा असेल तर गोपाल कृष्णाने यमुना ओलांडायला नको का? गोकुळची रासक्रीडा सोडून बाहेर पडायला नको का? रावणाच्या राज्यापर्यंत पोचायचं असेल तर रामचंद्रांनी अयोध्या ओलांडायला नको का? माझ्याच घरामध्ये बसून इंटरनेटवरनं रावणाला मारू, इतका तो नेटवर्कमध्ये सापडणारा कोणी आहे का? आपल्याला ओलांडलं पाहिजे ना. आणि शेवटी आईचा निरोप दोघांनी घेतला. फक्त 2000 फौज घेऊन राजे बाहेर पडले महाराष्ट्राच्या. आई विचारते, का रे शिवबा सोडुनिया आईला का आपुल्या रे दूर जास. सोडुनिया आईला का आपुल्या रे दूर जास. शहाणा सरदार मोठा काय बोलू रे तुझ्या. शहाणा सरदार मोठा काय बोलू रे तुझ्या. देवकीला सोडुनिया नंदलाला चाललासी. देवकीला सोडुनिया नंदलाला चाललासी. माय कौसल्या पुसे का रामचंद्र दूर जासी. माय कौसल्या पुसे का रामचंद्रा दूर जासी. सोडुनिया आईला का आपुल्या रे दूर जासी. आपुल्या रे दूर जासी. आपुल्या रे दूर जासी. शिवरायांकडून दुसऱ्यांदा मृत्यूपत्र करून घ्यावं लागलं की याही गोष्टीत प्राणनाश झाला तर काय करावं.
अर्थात शिवरायांनी पुन्हा एकदा स्वराज्याशी अशी जबरदस्त मूठ बांधली. प्रत्येक किल्ल्याला, प्रत्येक सैनिकाला, प्रत्येक नागरिकाला असा निरोप पाठवला, जो आजपर्यंतच्या इतिहासामध्ये दोष झाला तो पुनरावृत्त होऊ नये, म्हणजे कोणीही कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. पण एकदा आम्ही उत्तरेकडे गेलो की आमच्याबद्दल कोणतीही अफवा उठू शकते. धडा 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 नाही ते सैन्य येतील, तलवारी घेऊन माणसं येतील आणि सांगू लागतील, अरे शिवाजी राजा तर तिथे मेला, शिवाजी राजा तर तिकडे संपला, शिवाजी राजांनी आपल्या स्वराज्यातले सगळेच किल्ले त्यांना देऊन टाकायला सांगितले, द्या पटपट पटपट पटपट. शिवाजी म्हणतो की खेळ संपला. शिवाजी राजांच्या शिक्क्याची पत्र असेपर्यंत कोणीही मी जिवंत आहे अथवा मृत आहे या कुठल्याच अफवेवर विश्वास ठेवू नये. जे होईल ते जिजामाऊली सांगतील त्यावर विश्वास ठेवावा. दुर्दैवाने यात प्राणनाश झालाच. तर जिजाऊ मासाहेब सांगतील त्या पद्धतीने पुढचे स्वराज्य चालू राहिले पाहिजे. कारण आम्हाला सातत्याने हे दाखवायचंय, स्वराज्य चालवायचंय तत्वासाठी, माणसांसाठी नाही. मनुष्य येतील जातील, कोणाही माणसासाठी तत्वाचे काम थांबता कामा नये. स्वराज्य चालूच राहील. आजवर केलेली राज्यघटना अतिशय कडकपणे आणि कटाक्षाने पाळली जाईल. अर्थात शिवरायांनी स्वराज्य सोडताना काही परीक्षा पण घेतल्या आहेत. त्याची कथा आपल्यामध्ये प्रसिद्ध आहे. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या. दुर्दैवाने स्वल्पविरामच चुकलाय. जाल पुढे चिंधड्या काय? खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे तर चिंधड्या उडवीन राई एवढ्या. तो चिंधड्या इकडचा तिकडं गेल्यामुळे सगळा गोंधळ करून बसलो आपण कवितांचा. पण अशा अनेक परीक्षा घेतलेल्या आहेत. राजे अचानक काही माणसं घेऊन रात्रीच्या वेळेला किल्ल्यांवर जात होते. पण किल्ल्यावरच्या किल्लेदाराला सूचना अशी असे की रात्रीची 10च्या साधारण आसपासची एकदा तोफ वाजली की दरवाजे बंद करायचे, ते दुसऱ्या दिवशी पहाटे उघडणार. यात बदल करायचा नाही, काहीही झालं तरी आणि कोणीही सांगितलं तरी. वर्ण ऑर्डर आहे असं कोणी सांगायचं नाही. नियम हा आहे, असाच नियम पाळला गेला पाहिजे. ओके. आणि नेमके राजेच सैन्य घेऊन उभे दारात. किल्लेदार दार उघडा, दार उघडा. का? आमच्या मागे शत्रू पाठलाग करतोय. किल्लेदाराने सांगावं तटबंदीवर उभं राहून, राजे पायथ्याशी बसा. तुमचं सैन्य तटबंदीच्या पायथ्याशी ठेवा. गडावर हारे सुरू होतील. हारेकरी सगळ्यांना हाका घालतील. तोफा तयार झाल्या, मशाली तयार झाल्या, बंदूकधारी तयार झाले, धनुष्यबाणवाले तयार झाले, दगडांच्या राशी तयार झाल्या. शत्रू किल्ला चढून सुद्धा वरती येणार नाही. शत्रूकडे काय पाहायचं ते आम्ही पाहून घेऊ. अरे पण शत्रूने काही तोफेचा गोळा, शत्रू तोफगोळा टाकत नाही, तो आपल्या टप्प्याच्या पलीकडे आहे. आमची तोफ त्याच्यावर नजर ठेवून आहेत, तोफवाले नजर ठेवून आहेत. अहो मला आत घ्या. दार उघडणार नाही. किल्लेदार तुम्ही कोणाशी बोलताय? शिवाजी राजाशी. क्षमा असावी राजे. राज्य माणसाच्या बोलण्याप्रमाणे नाही बदलता कामा, हे तुम्हीच शिकवलंय. घटनेप्रमाणे कायदा पाळला गेला पाहिजे. प्रत्येकासाठी कायदा वेगळा नाही, तो शिवाजी राजांसाठी सुद्धा वेगळा नाही. दारं उघडली जाणार नाहीत. याचे परिणाम भयानक होतील. असे दम 300 वर्षे महाराष्ट्रात बरीच माणसं देतच होते. पण आता महाराष्ट्र बदलायचं असेल तर किमान ही दमदाटी तरी बंद व्हायला हवी. पण पहाटे 5 वाजता दरवाजे उघडले. राजाने आत घेतलं. राजाने अवतार असा घेतला होता, असा तिळपापड झालेला, लाल बुंद झालेला राजा आता तलवार घेऊन सब दिशेत कापणार त्या किल्लेदाराचा डोकं. ही हराम करू, मला दरवाजे उघडत नाही. आणि किल्लेदाराने शांतपणे येऊन समोर तलवार ठेवावी, हात जोडून बसून राहावं गुडघ्यावर. राजे तुम्ही म्हणत असाल मी चुकलो तर तुमच्यासाठी मरायलाच आम्ही सैन्यात आलो. राजे प्रश्न येतच नाही. तुमच्या हातून मृत्यू असेल तर आम्हाला दुःख कशाचंच नाही. पण नियमपालनामध्ये मृत्यू आला, आम्हाच त्याचे दुःख नाही. उडवा गर्दन. आणि असं साध्या किल्लेदाराने सुद्धा म्हणावं. मग शिवराय त्यांना उठवून हृदयी लावायचे आणि सांगायचे, किल्लेदार आता मला स्वराज्याची काळजी नाही.
आता मला खात्री झाली, मी असलो नसलो स्वराज्य असंच उभं राहणार. ते तत्वानी चालतंय, ते नियमाने चालतंय, ते कायद्याने चालतंय, ते नीती मूल्यांनी चालतंय. मला त्याची काळजी नाही. अर्थातच राजे इथून जेव्हा निघाले तेव्हा उत्तर प्रांतामध्ये आपल्याला कोण कोण मदत करू शकतील याची माहिती, याची बातमी कोणीही घेणारच चतुरस्त्र माणूस. कोण कोण मराठी माणसं आता उत्तरेमध्ये आहेत, किंबहुना त्यातली हिंदी कोण कोण माणसं आपल्याला मदत करणार आहेत. अर्थात माझ्या सुरक्षेची मोहीम कोणावर आहे? शिवाजी राजे आणि शंभूराजे सुरक्षित राहतील तिथे याची खात्री कोण घेणार? मिर्झा राजा जयसिंगांनी स्वतः खात्री घेतली. इतकंच नव्हे तर हवाला दिला स्वतःच्या मुलाचा. माझा मुलगा रामसिंग त्या ठिकाणी आहे, तो संपूर्ण तुमच्या सुरक्षेची जबाबदारी घेईल, अजिबात काळजी करू नका, खुल्या मनाने तिथे जा, आलमगिरास प्रसन्न करा. प्रजेचा खूप मोठा लाभ आपण कराल, प्रजेचा खूप मोठा लाभ आपण कराल. आणि मग निघाले महाराज, निघाले महाराज, निघाले महाराज. अरे रायगडाहून सिंह चालला, रायगडाहून सिंह चालला, रायगडाहून सिंह चालला. छावा त्याचा भला, सवे सुत संभाजी शोभला, सवे सुत संभाजी शोभला. रायगडाहून सिंह चालला. एक एक टप्पा ओलांडत महाराज चालले. महाराजांच्या प्रवास खर्चासाठी सुद्धा 1,00,000 रुपये मोगलांकडून आलेत. बरोबर काही बारदाना घेऊन चाललेत. पण जाता जाता औरंगाबाद बघून राजांना पुढे जायचं होतं. ते देवगिरीचं वैभव पाहिलं, ते ढासळलेले बुरुज पाहिले, ते भग्न झालेलं सिंहासन पाहिलं. उगाचच मनामध्ये चरका येऊन गेला, माझ्या स्वराज्याचं नाही ना होणार असं पुढल्या वर्षी. एवढ्या शक्तीनं उभे राहिलेली ही सिंहासनं होती, पण एकेका 2-2 युद्धामध्ये ढासळली, ती कायमचीच ढासळली. माझ्या स्वराज्याचं नाही ना होणार असं. पुन्हा हृदय सांगायचं, आपण सगळ्यांचे विचार बदललेत, नाही होणार असं, नाही होणार असं. आणि एक एक टप्पा पार करता 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 पुढे जाताना अशी बातमी आली, राजे राजे आपल्याला दिल्लीपर्यंत जायचंच नाहीये. औरंगजेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जो मोठा दरबार भरायचा आहे त्याची आता जागा बदलली आहे, आग्र्याच्या किल्ल्यामध्ये तो विषय होणार आहे. अरे चा हो का, ठीक आहे, फार काही अंतर नाही, आग्र्यामध्ये जाऊ. आग्र्याचा किल्ला बऱ्याच लोकांनी बघितला असेल नाही, पण आम्ही सुद्धा खूप वेळा बघायला गेलो किल्ला. आणि त्या गाईडला सारखा त्रास दिला आणि विचारलं की या आग्रा शहरामध्ये जेव्हा शिवाजी महाराज आले होते तेव्हा ते कुठं उतरवले होते, ती जागा दाखवणार रे. ते 2 महिने ते तिथं राहिले होते, पण तो मालूम नाही, मालूम नाही शिवाजी महाराज कुठं राहिले होते. जर तिथे एखादा तमिळनाडूचा राजा जाऊन राहायला आला असताना तर तिथे जाऊन जयललिताने असा थैथयाट केला असता दिल्लीत की एक जागा दाखवा, नाही तर कुठली तरी जागा त्यांच्या नावे बांधा, त्यांना माझ्या राजाचं नाव द्या तरच जाते. आपल्या आदराच्या स्थानाबद्दल असा हट्ट पाहिजे. जाऊ दे की शिवाजी महाराजांचं एवढं मोठं नाव आग्र्यामध्ये असताना सुद्धा दाखव ना, ती वास्तू दाखव ना. फक्त जाऊ दे, वास्तू नाही दाखवता आली ना तरी सुद्धा एक आनंदाचा विषय आहे. आग्र्याच्या फोर्ट समोर शिवाजी महाराजांचा आता पुतळाच आहे, ढॅंट ढॅंट पुतळा आहे तिथे, अश्वरूढ आपला उभा आहे. मग तिथे विचारावं लागतं हे कोण. आतमध्ये बऱ्याच लोकांची माहिती सांगितली जाते, ह्यांनी इतकी वेळ राज्य केलं, ह्यांनी इतकी वेळ राज्य केलं, ह्यांनी इतक्या वेळ राज्य केलं, ह्यांनी इतक्या वेळ राज्य केलं, ह्यांनी इतक्या वेळ राज्य केलं.
हे अश्वारूढ पुतळा जो आम्हाला बाहेर दिसतोय ह्यांनी कुठं राज्य केलं? आग्र्यात. आग्र्यात नाही केलं. मग ज्यांच्याकडे बघून चांगलं राज्य करावं लागलं ते हे पांडुरंग हरी वासुदेव हरी. सातत्याने वरपर्यंत तरारा राजाचा असा आहे की पठ्य मी येत नाही तोवर तुमच्या मिजाशी येत. आलो म्हणजे कावड्याला पडेल. एक तर्क या ठिकाणी असा दिसतो की राजे उत्तरेमध्ये जाताना प्रत्येक गोष्टीची माहिती घेत आहेत की मराठी माणसाला त्या काळात मराठी माणसं खूप मदत करत होती. त्यामुळे कोण कोण मराठी माणसं परकीय मुलखामध्ये आहेत, कोण कोण ह्या पद्धतीनं आहेत, कोण कोण आपल्या प्रेमाचे आहेत, त्यांना पटपट पटपट आपण संपर्कात घेतलं पाहिजे, त्यांची माहिती घेतली पाहिजे. अशी माहिती घेत 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 राजे आग्र्याला पोचले. तोपर्यंत मी काल आपल्याला तो विषय सांगितला होता, पूर्वीही सांगितला की शंभूराजांची मोठी विलोभनीय अवस्था होती. त्यांना ते सगळं जे काही दिसत होतं ओ बो 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 म्हणजे साधारणतः रत्नागिरी, कुडाळ, कशेळी ह्या रेल्वे स्टेशन बघणारा माणूस अचानक मुंबईच्या बोरीबंदर स्टेशनला जर उतरला तर ती जी काही अवस्था होती, अरे बापरे. म्हणजे दिवसात येणाऱ्या 2च लोकल मला माहित होत्या रत्नागिरीत. इथे म्हणजे दर मिनिटाला जाणाऱ्या लक्षावधी लोकल, दर मिनिटाला उतरणारे सहस्रावधी माणसं, दर मिनिटाला इकडचं तिकडचं. कतलं डेंजर आहे राव. तसं जसजसं आग्र्याकडे जावं तसतसं त्यांच्याकडची सगळी वैभवाची पद्धत, त्यांच्या सगळीकडे चैनी पद्धतीची, त्यांच्या सगळी वागणुकीची तऱ्हा त्यांच्या बाजूला वागाव. लक्षावधी सरदार, लक्षावधी दरकदार, त्यांच्या रांगा, त्यांच्या घोड्यांच्या रांगा, ह्याच्या रांगा, त्याच्या रांगा, ते सगळी बसले बाजारपेठ. असं सारखं वाटायचं काय वैभव आहे, काय वैभव आहे. आणि आग्र्याला कसे